तुझा काल 1.5 दमडीचा मसाला मी फेकून दिला ना, तुला त्याचा वाचपा काढायचा होता, बदला घ्यायचा होता, तो तू घेतलास. हे एवढे चिडलेत म्हणजे राधाला नक्कीच घराबाहेर काढणार आणि तसंच होऊ दे म्हणजे झालं. आजपर्यंत कधी घडलं नव्हतं ती गोष्ट घडली. या विजेंद्र बिराजदारला कधी कोणाची टाप वर करून बोलण्याची हिंमत नव्हती. ते आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला तो काल जन्माला आलेला पोरगा वाटेल तसा बोलला. तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा स्वाभिमान मातीत मिळाला. जे कॉन्ट्रॅक्ट ज्याच्याकरता मी एवढी मेहनत घेतली होती ते धुळीला मिळालं. नाही, मी स्वप्नातही असा विचार नाही करू शकत. काय होऊ देणार नाही. गेली ती माणसं चिडून निघून गेली. हो पण मी अडवते त्यांना. मी त्यांच्या हातापाया पडेल, वेळ आली तर नाक सुद्धा घासेल त्यांच्या समोर, पण मी हे कॉन्ट्रॅक्ट जाऊ देणार नाही. काहीही झालं तरी बिराजदारांच्या नावाला मी बट्टा लागू देणार नाही, हा शब्द आहे माझा. डॅड, आपण मेंद्रे मसाले फायनल करायला जाऊया. आय थिंक दे आर मच बेटर दॅन दिस. वी वेस्टेड टाइम हिअर. लेट्स गो. साहेब प्लीज तुम्ही असं जाऊ नका. तुम्ही जो मसाले भात खाल्लात त्याच्यामध्ये जास्तीचा मसाला पडला आणि तो माझ्यामुळे टाकला गेला, म्हणून सगळा घोळ झाला सर. हे बघा, उगाच काहीतरी स्टोरी बनवून सांगू नका. पथेटिक चव आहे तुमच्या मसाल्यांची, सो प्लीज लीव. नाही सर, मी तुम्हाला अस्सल मसाल्याचा पदार्थ खाऊ घालते. प्लीज मला फक्त 10 मिनिटं द्या. हे बघा, आता रिक्वेस्ट करून काही उपयोग नाहीये. प्लीज. सर आमचे मसाले जर खरंच इतके वाईट असते तर काल तुमचे बाबा आले, त्यांना आमच्या मसाल्याचा सुगंध इतका आवडलाच नसता. पण त्यांना सुगंध आवडला ना, मग मला सांगा, ज्या मसाल्याला इतका सुंदर सुगंध आहे त्या मसाल्याची चव इतकी वाईट असेल का? तुम्हीच विचार करा सर.